कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो, कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो, आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का? छावा बघा, मला बघा, त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना. मी पण तेवढंच कडक आहे ना. ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. आणि काल जाऊन छावा बघितला, ते छत्रपती संभाजी महाराज कुठे गेले? संभाजी महाराजांना विसरले. छावा पिक्चरला पूर्ण महाराष्ट्र शासनाने काल सगळ्यांना दाखवला, आमदारांना, आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये संभाजी महाराज विसरले. उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी येऊन संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान, त्यांचं महान कार्य, आणि जो कोरळकर त्यांचा अपमान करतोय, जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय, यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची. त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देताय. राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार, राज्यपालांना चुकीची माहिती देते, आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार असं करतंय. संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय. आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते, संभाजी महाराज तसे होते, संभाजी महाराजांचे हाल केले, संभाजी महाराजांचे डोळे काढले, त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू, त्यांचे हात छाटले, त्यांचे पाय छाटले, लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या, का तर धर्म बदलावा. आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही. ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले, कुठल्याही दबावाला बळी पडले नाही, छळ झाला. आणि आम्हाला सांगतोय कोण आहे? संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला बघा, त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना. मी पण तेवढंच कडक आहे ना. ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड नाही. रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य. काय चुकीचं बोललो मी? माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे. त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला, आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे. त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होतं. तुम्ही छत्रपतींना विसरले. आणि आम्हाला सांगतायत कोण? ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून, ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा वारसा. एक लक्षात ठेवा, राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका. आणि म्हणून ही सगळी जी काय मोठी नावं तुम्ही घेतली आहेत त्यांचे अपमान होणार नाही याची काळजी घ्या. यांचा मान सन्मान राखा. कोणी उठतो, आता मी माझी भाषा वापरत नाही, कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो, कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो, आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का? हा शब्द जर असत्य असेल तर काढून टाका. पण इतके नेबळट झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय? काल अबू आझमी बोलल्यावरती सगळ्यात पहिली जर मागणी कोणी असेल तर आम्ही केली सगळ्यात पहिली मागणी की अबू आझमीला आतमध्ये टाका. मी केली मागणी. आपल्या दैवतावरती जर कोणी येत असेल तर त्या दैवताला बिलकुल सोडता कामा नये. मग तिकडे राजकीय पक्ष, राजकारण हे सगळं बाजूला ठेवून आपण सगळे एक झालो पाहिजे, ही भावना या सभागृहाची असली पाहिजे. पण आपण काय बघतो? राजकारण बघतो. आपण काय बघतो? त्याची जात कुठली आहे, तो कोण आहे. अरे ज्या राहुल सोलापूरकर रे महाराजांबद्दल एवढं घाणेरडं बोलला, जो लास्ट 2 महाराज सुटले, त्याला आपण पुणे सांस्कृतिक मंडळाचा सदस्य बनवतो. कुठलं राजकारण आहे? शर्मेची गोष्ट आहे आपल्यासाठी ही.
की ज्या राहुल सोलापूरकरने महाराजांबद्दल इतकं चुकीचं बोललाय, कुठले पुरावे त्याने दिले, त्याच्याबद्दल आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सरकार म्हणून आपण आपली जबाबदारी द्या. एक तरी मंत्री उठला का की राहुल सोलापूरकरला आतमध्ये टाका? नाही, तुम्ही मंत्री नाही आहेत ना, आणि तुम्हाला करणार पण नाहीत ते. आयुष्यभर मावळे राहा. जय भवानी जय शिवाजी. पण महत्वाचं लक्षात ठेवा की राजकारणाच्या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल, महाराष्ट्रातल्या या महान नेत्यांचं जर महत्व कमी करायचं नसेल, तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आपण संपूर्ण सभागृह हे एक असलं पाहिजे. राज्यपालांचं भाषण कबुतराच्या भोकात ठेवतो. अनिल परब यांचं अनकट भाषण. राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केला नाही आणि काल सर्वांनी छावा बघून सिनेमा पाहिला. राज्यपालाचं भाषण कबुतराच्या भोकात ठेवतो. अनिल परब यांचं अनकट भाषण. राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख केला नाही आणि काल सर्वांनी जाऊन छावा सिनेमा पाहिला. राज्यपालांना सरकार चुकीची माहिती देत आहेत. संभाजी महाराजांना सरकार विसरत आहे. ज्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही, त्यांनी धर्म बदलावा म्हणून संभाजी महाराजांचा छळ झाला आणि मी पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला. ईडी CBI लावला. माझ्यावर अन्याय झाला. आम्ही छत्रपतीचा वारसा आहोत. मी बोलणार. कोणीही काही बोलतो, उठतो, काही बोलतो, पण इतके गांडू आहेत का? कोणीही काहीही बोलतो, उठतो, काहीही बोलतो. आपण इतके गांडू आहेत का? हा शब्द असंवैधानिक असेल तर काढून टाका. ज्या सोलापूरकरांनी महाराजाबद्दल चुकीचे बोलले त्यांना संस्कृत विभागाचे अध्यक्ष केले. आपल्या महाराजाबद्दल कोणी काहीही बोलत असेल तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कोरटकरला जामीन झाला, मग सरकारने त्याला वरच्या कोर्टात चॅलेंज का नाही केले? कारण सरकार त्याला वाचवत आहे.